तर मंडळी सर्वप्रथम नमस्कार. तर जी धैर्य आहे तो आपल्या रूममध्ये फोनवर बोलत असतो. तर इकडं जी सावी असते ती बाहेर पाणी आणण्यासाठी आलेली असते. तेवढे ती बघते, की जी दामिनी आहे ती दयासमोर हात जोडून उभा असते. तिला काहीच कळत नाही यांचं काय चालू आहे. पण दयाने धमकी दिलेली असते, की माझ्या मुलीसोबत तुझ्या मुलाचं लग्न नाही लावलं, तर परिणाम खूप वाईट होईल. ते सगळं सावी ऐकते. ती सांगण्यासाठी ते जाते धैर्यकडं, पण धैर्य काही तिच्याकडे लक्ष देत नाही. त्यानंतर ती तिथंच कॉटवर झोपून जाते. कॉटवर म्हणजे सोफ्यावर आणि झोपल्यानंतर धैर्य तिला बघतो, उचलतो आणि बोलतो, "काय सावी, कुठे झोपताय?" आणि तिला उचलून तिथं ठेवतो. तेवढ्यात त्याचा हात सावीच्या अंगाखाली गुंततो आणि त्यानंतर तो सुद्धा तिथंच झोपतो. सकाळी दोघेही उठतात. तर जी दामिनी असते, तिला टेन्शन आलेलं असतं. ती पहिली पंडितजीला बोलवते. पंडित येतो आणि पुढच्या हप्त्यातली एक तारीख देतो साखरपुड्यासाठी आणि जी धैर्य असतो तो आवरून खाली येतो. खाली आल्यानंतर सर्वजण विचारतात, की सर्वांना विचारतो तो, की "काय भानगड आहे नेमकं ही?" तर जी दामिनी असते ती बोलते, "धैर्य, तुझा मी साखरपुडा ठरवला आहे पुढच्या हप्त्यामध्ये." तेवढ्यात तिथं जी सावी असते ती पण येते आणि दामिनी बोलते, "सावी याच्यावर सही कर आणि आम्हाला इथून मोकळं कर घटस्फोट. तुझ्यावर जेवढे उपकार केलेत ना धैर्यानी, तेवढ्यासाठी हे पुरेसं आहे. कर सावी निघ इथून." तर सावी बोलते, "ठीक आहे." ज्यावेळेस धैर्य इराच्या हातामध्ये अंगठी घालतील, तेव्हा मी या कागदपत्रावर सही करेल. आणि त्यानंतर ती पेढा घेते आणि धैर्याच्या तोंडात अर्धा भरवते आणि अर्धा ती खाते. आणि त्यानंतर ती तिथून निघून जाते. तर जी दामिनी असते, ह्या पोरीच्या डोक्यात काही सुचतंय ना, मला काही करायला कल्पना नाहीये. काहीतरी मला करायला हवं, असं ती दामिनी बोलत असते. आता बघूया पुढील भागात काय घडतंय हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका.